मंगळवार दिनांक 28 एप्रिल ते रविवार दिनांक 3 मे 2026 पर्यंत सोलापुरातील न्यू पाछापेठ अशोक चौक येथील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी देवस्थान येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी जन्मोत्सवानिमित्त ब्रह्मोत्सव व कल्याणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी श्रींना अभिषेक करून ध्वजपूजनाने धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे। बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 7 दरम्यान श्री गणपती पुण्यवाचनम, नवग्रह नक्षत्र, सर्वतोभद्र, ईशान्य कलश, श्री नरसिंह देवता पंचायतन देवता आवाहन पूजन आदी कार्यक्रम होतील। गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता यज्ञ आरंभ, यज्ञ प्रज्वलित, मूल मंत्राहुती व श्री नरसिंह जन्मोत्सव ढोलोत्सव होईल। शुक्रवार दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 ते 10 पर्यंत प्रतानम विधी, त्यानंतर दुपारी 12:25 मुहूर्तावर कर्क लग्न यात तुला पुष्कराशांवर अक्षदा सोहळा होईल व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी पालखी अंडालम्मा विग्रह मिरवणूक निघणार आहे। शनिवार दिनांक 2 मे रोजी सकाळी 8 वाजता जलकलश मिरवणूक निघणार आहे। तर रविवार दिनांक 3 मे रोजी शेवटच्या दिवशी उपनयन संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी सर्व भक्तांनी या जन्मोत्सव व कल्याणोत्सव कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे असे मंदिराचे मुख्य पुजारी वेदश्री टिपन पंतलू यांनी आवाहन केले आहे। श्री लक्ष्मीनरसिंह प्रसन्न श्री लक्ष्मीनरसिंह भक्त सांस्कृतिक मंडळ लक्ष्मीनरसिंह देवस्थान तर्फे सालाबाद प्रमाणे लक्ष्मीनरसिंह जन्मोत्सव कार्यक्रम ब्रह्मोत्सव कल्याणोत्सव कार्यक्रम संपन्न होत आहे। वैशाख शुद्ध द्वादशी मंगळवार दिनांक 28/4/2026 रोजी सकाळी 8 वाजता इंद्रधनुष महापूजा, 9 वाजता अखंड दीपाराधना आणि बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 ते 8 सर्वदेवता आवाहन श्री गणेश पूजन आणि 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 ते 7 यज्ञ हवन आणि 6:45 नरसिंह जन्मोत्सव। वैशाख शुद्ध चतुर्दशी कल्याणोत्सव। वैशाख शुद्ध पौर्णिमा 1 मे 2026 रोजी सकाळी 8 ते 10 प्रथान कार्यक्रम आणि 12:25 अक्षता सोहळा कार्यक्रम आणि दुपारी 1 ते 3 भावी भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे। वैशाख वद्य तृतीया प्रतिपदा शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी सकाळी 9 ते 10 शेतकटाभिषेक, 11 वाजता पूर्णावती। याप्रमाणे आज श्रींचा कार्यक्रम संपन्न होत आहे। तरी भावी भक्तांनी या कार्यक्रमात येऊन या कार्याची शोभा वाढवावी ही विनंती आहे।